जॉली एलएलबी या चित्रपटाचे 2 भाग पूर्वीच प्रदर्शित झालेले असून जॉली एलएलबीचा तिसरा भाग 19 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे। सदरील चित्रपट वकील आणि न्यायालयाभोवती चित्रपटाचं कथानक घडत आहे। मात्र सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चित्रपटातील कलाकार व निर्माते यांनी या चित्रपटात थेट वकील व न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केले आहेत। तरी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी पुण्यातील नामांकित वकील ॲडव्होकेट वाजेद खान बिडकर व ॲडव्होकेट गणेश मस्के यांनी माननीय दिवाणी न्यायाधीश पुणे यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती। दिवाणी न्यायाधीश पुणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अभिनेते अक्षय कुमार व अरशद वारसी यांना 28 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलेले आहेत। ॲडव्होकेट वाजिद खान म्हणाले की जॉली एलएलबी 3 हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये चित्रपटातील कलाकार अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांनी वकिलांचा बँड घालून चित्रपटाचं प्रमोशन केलेलं आहे। त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे वकिलांची प्रतिमा मलिन करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर चित्रपटात वकिली व्यवसायाचा अवमान केलेला आहे। त्यामुळे ॲडव्होकेट वाजेद खान बिडकर व ॲडव्होकेट गणेश मस्के यांनी चित्रपटावर मनाई हुकूम मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती। RCS क्रमांक 887-78/2024 त्यानुसार वरिष्ठ विभागातील 12वे ज्युनियर दिवाणी न्यायाधीश JG पवार यांनी चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार यांचा समन्वय बजावले असून त्यांना पुणे कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिले आहेत। येत्या 28 ऑगस्ट रोजी पहिली तारीख असून अक्षय कुमार अरशद वारसी हाजीर हो असं कोर्टानं म्हटल्यानं जॉली एलएलबी 3 हा चित्रपट प्रदर्शनाच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा, पुणे। ही केस जी आहे जॉली एलएलबी 3 हा चित्रपटावरची ही केस आहे आणि ह्या चित्रपटामध्ये आतापर्यंत ह्याचे 3 भाग आलेले आहेत। तिन्ही भागमध्ये वकिलांचा, न्यायाधीशाचा आणि न्याय संस्थेवर यांनी अतिशय खालच्या स्तरावर जोक्स केलेले आहेत। म्हणजे आता ही जो नवीन ट्रेलर आलेला आहे त्यामध्ये जजला अक्षरशः मामू म्हटलं जातं। त्यामध्ये वकील लोक एकमेकांना कोर्टात अपमानित भाष्य करतात, इकडे बोलव तिकडे बोलव करतात आणि वकिलांची रिस्पेक्ट करतात। तसेच ओरिजिनल जे बँड आहे जे फक्त वकील लोक वापरू शकतात तेही ते बिंदास घालून अक्षरशः वकिलांवर असभ्य टीका करतात। म्हणून मी त्यांच्यावर जे आहे पुणे येथील दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल केलं। प्रकरण दाखल केल्यानंतर न्यायालय कोर्टाला याच्यामध्ये गांभीर्य वाटलं आणि कोर्टाने त्यांना हजर होण्यास सांगितलेलं आहे। कधी हजर व्हायची तारीख दिली आणि केस केली? सदरील केस ही 2024 मध्ये आपण दाखल केलेली होती। या प्रकरणात जे आहे कोर्टाने 28/9 या महिन्यात त्यांना हजर होण्यास सांगितलेलं आहे। पुढच्या महिन्यात कोण कोणाला वॉरंट काढले? चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर, अक्षय कुमार तसेच अरशद वारसी या तिन्ही कलाकारांना कोर्टाने हजर राहण्यास सांगितलेलं आहे। हजर नाही राहिले तर त्यांच्यावर कंटेम्प्ट होईल आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस दाखल होईल। त्यांना त्यामुळे हजरच राहावं लागेल। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।